नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद. पीएमके पॉडकास्ट या आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आजपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये अनेक शॉर्ट फिल्म पाहिल्या, पण ज्या शॉर्ट फिल्म मध्ये थ्रिल होता, ज्याच्यामध्ये ऍक्शन होती, ज्याच्यामध्ये फाईट होती, ज्याच्यामध्ये आयटम सॉन्ग होतं आणि ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की कुठून कुठून भरलेली ऍक्शन होती, अशी शॉर्ट फिल्म जी पालघर जिल्ह्यामध्ये फक्त शॉर्ट फिल्म नाही तर पूर्ण त्या शॉर्ट फिल्मच्या रूपाने आपण चित्रपटच पाहिला. अशा शॉर्ट फिल्मचे दिग्गज, ज्यांच्या नजरेतनं, ज्यांच्या संकल्पनेतनं, ज्यांच्या ऍक्टिंग मधनं आपण ही शॉर्ट फिल्म पाहिली, ते सगळीच्या सगळी टीम आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. मी स्वागत करतो नील साबळे यांचं, जे या शॉर्ट फिल्मचे डायरेक्टर आहेत. नमस्कार सर. त्यानंतर ज्यांनी गुरु हे पात्र रंगवलं ते राहुल सुतार आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. नमस्कार राहुलजी. नमस्कार. नमस्कार. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीच्या लेखणीतनं, ज्यांच्या संकल्पनेतनं ही शॉर्ट फिल्म आज आपण पाहू शकलो, ते मनोज उराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार मनोजजी. ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर अगदी गाजवून सोडलेला आहे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा, पण त्यांना आपण ह्या शॉर्ट फिल्म मध्ये एक कॅरेक्टर किंवा एक ऍक्टर म्हणून आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. असे आपले सर्वांचे लाडके रोशन रावते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आणि ज्यांच्या संकल्पनेतनं ही शॉर्ट फिल्म आज आपण पाहू शकलो, ह्या शॉर्ट फिल्मचे निर्माते लोपेजी माळी आहेत या ठिकाणी, आपण त्यांचे सुद्धा स्वागत करूया. नमस्कार सर. पहिला प्रश्न मी मनोज उराडे यांना विचारू इच्छितो. मनोजजी, आपण आपल्या पालघरमध्ये सगळ्याच्या सगळ्या प्रकारच्या शॉर्ट फिल्म होऊन गेल्या, प्रेमावरती झाल्या, पण तुम्ही ही अगदी म्हणजे शॉर्ट फिल्म न सांगताना चित्रपटच तुम्ही सगळ्याच्या सगळ्या दाखवलेला आहे. तर या गुरु शॉर्ट फिल्मची संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली आणि ह्याची सुरुवात कधी झाली? खरं तर चित्रपट बघण्याची प्रचंड आवड आहे. लहानपासून आतापर्यंत भरपूर चित्रपट, वेब सिरीज, म्हणजे भरपूर, आता नाव घेता नाही येणार एवढे वेब सिरीज किंवा मूवीज बघितलेले आहेत. तर कुठेतरी वाटायचं की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आता पालघर जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर भरपूर चांगले चांगले सॉंग्स आहेत आणि चांगल्या वेब सिरीज पण येऊन गेल्या. तर मला सुद्धा त्यामध्येच काहीतरी करायचं होतं की सॉंग्सची आता एवढी भरमार आहे की प्रत्येक ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये बघतील तर दिवसाला 1-2 गाणी किंवा वीकली आपण बघितले तर मिनिमम 5 गाणी रिलीज होत असतात. तर आपण कुठेतरी वेगळं वळण घेतलं पाहिजे आणि वर्षातून एकदा का होईना पण कुठेतरी एखाद्या शॉर्ट फिल्मला हात घातला पाहिजे, असा माझा विचार होता. आणि त्यामध्ये एकदा असंच लिहिता लिहिता मला एक कॅरेक्टर आठवलं गुरु नावाचं, आणि ते मी इस्टॅब्लिश केलं, त्याच्यावरती वर्क केला आणि तो कसा त्याच्या पुढे आव्हान टाकत गेलो आणि त्या आव्हानातून तो कसा सुटत जातो, ते एक एक मार्ग काढत 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 एक गुरु नावाची शॉर्ट फिल्म मी तुमच्या समोर सादर केली. सर, ह्या गोष्टीची सुरुवात तुम्ही कधी केली? कारण की तुमच्या चॅनलवरती आम्ही जर थोडस पाठीमागे गेलो तर अनेक छोटे छोटे व्हिडिओ आम्हाला बघायला मिळतात, गाणी बघायला मिळतात, पण शॉर्ट फिल्म करावी आणि ती इतक्या मोठ्या लेवलला, कारण की गुरुचे आपण पाहिले की 3 पार्ट झाले आणि अजून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सस्पेन्स हा छोटासा ठेवलेलाच आहे. नक्कीच. तर ह्या शॉर्ट फिल्मची सुरुवात नेमकी तुमच्या डोक्यामधनं कधी झाली? म्हणजे आपली जी शॉर्ट फिल्म आली त्या यायच्या जवळजवळ 3 ते 4 महिने आधी मी याच्यावरती वर्क करायला घेतलं होतं. मागे सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे एक पात्र होतं गुरु नावाचं, आणि तो आव्हान कसे झेपतोय हे मला दाखवायचं होतं सगळ्यांसमोर, आणि तेच साकारत साकारत मी ते शॉर्ट फिल्म म्हणजे ते त्याच्यावरती लेखणी बांधत गेलो. बरोबर. हा. लोपेशजी, मी तुम्हाला दुसरा प्रश्न म्हणजे पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आपण ह्या शॉर्ट फिल्मला हात घालावा, कारण की मनोजजी तुमचे चांगले मित्र आहेत हे आम्हाला थोडंसं ज्ञात आहे. तर मनोजजींनी तुमच्या समोर हा ज्यावेळेस कन्सेप्ट ठेवला तर त्यावेळेस त्या शॉर्ट फिल्मला प्रोड्यूस करावं, तर तुम्हाला असं वाटलं नाही की ही शॉर्ट फिल्म पुढे जाऊन काय करेल किंवा चालेल की नाही चालेल? कारण की मी याच्यामध्ये पाहिलंय की सगळ्याच्या सगळ्यात जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना तुम्ही या शॉर्ट फिल्म मध्ये संधी दिलेली आहे. पालघरमध्ये खूप सारे दिग्गज कलाकार आपण पाहतोय, पण त्यांना न घेताना तुम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देणं हा खूप, मला तर वाटतं हे चॅलेंजिंग होतं. कारण की आजकाल असं आहे की नवीन म्हणजे जे फेमस चेहरे आहेत त्यांना बघूनच काहीतरी चालतं. तर तुम्ही हे चॅलेंज कसं काय स्वीकारलात आणि तुम्ही मनोजजींनी जे शॉर्ट फिल्म करण्याचा विचार केला ह्याला दुजोरा तुम्ही कसा दिला? पहिला तर सुद्धा सुरुवातीला आणि अक्षरशः कंटाळलो ह्याच्यामध्ये. काय राहू, हो. आम्हाला नाही फोन करून सांगायचा, अरे एक स्टोरी ऐकवायची आहे, एक स्टोरी ऐकवायची आहे. ते मी काय शॉर्ट फिल्मचं वेळ टाकलं सांगितलं, काय माहित नाही सांगितलं. तर एक दिवशी सांगितलं, हे एक दिवशी भेट सांगितलं आपण. एक दिवशी असंच आम्ही दोघे जण भेटलो, कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये बसले आम्ही फॅक्टरीमध्ये बसले. आणि
स्टोरी चालू केली. Story चालू केली. एकदम ते ऐकून एकदा ते ऐकून काय घेऊ. आहे ती. आम्ही काय कधीपासून सांगत होता की शॉर्ट फिल्म एक मस्त स्टोरी मागे टाकलेलं त्यासाठी म्हणजे काही भारी लिहिलेली आहे एक स्टोरी. तर आलो बसलो आम्ही गोडाऊन काम बंद केलं मी पण तुम्ही चालू करा मी जाऊन बसतो तिकडे. अच्छा. आम्ही ऐकली ऐकता ऐकता एकदम फ्लो आला अंगावर शहर आले स्टोरी ऐकूनच पेंट ही करायची आपल्याला. तर करायची तर कधी करायची ते वेळ घेतला प्लॅनिंग केली व्यवस्थित. मग तुम्ही भेटले भेटले तिथे भेटले सगळ्यांशी भेट दिली आणि सुरू केली आम्ही. कॅरेक्टर निवडताना तुम्ही सगळ्या बहुतेक नवीन चेहऱ्याने दिलेली आहे. माझा पुन्हा तोच प्रश्न आहे तुम्हाला की हे सगळे नवीन आज रोशन नवीन- रावते सारखा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्याचं गाणं सुद्धा आहे त्याच्यामध्ये. पण रोशन रावते एक ऍक्टर म्हणून तुम्ही या शॉर्ट फिल्मला त्यांना मला वाटतं पहिल्यांदाच संधी दिली. तर तुम्हाला रोशन रावते सारखे कलाकार भेटले. त्याच्यानंतर राहुल सुतार ज्यांना आपण कोंबडा केस अशा खूप साऱ्या फेमस गाण्यांमधनं पाहिलं. त्यांची कधी ऍक्टिंग पाहिली नव्हती. तुम्ही त्यांना सुद्धा ह्या शॉर्ट फिल्म मध्ये ऍक्टिंग करायला लागली. पण दिग्गजांना सोडून आणि ह्या सगळ्या नवीन कलाकारांना संधी द्यावी असं कसं काय तुम्हाला वाटतं? ह्याच्यामध्ये राहुल तर फिक्स होताच गुरु रोशनचा रफिक म्हणून एक ऍड केला होता त्यांनी. बाकीची नवीन मुलं होती ती आम्हाला टाइमवरती भेटली. सापडायची पण मुलं होती व्यवस्थित त्यांनी आम्हाला सपोर्ट पण केला. आणि पालघरमध्ये तर खूप चांगले ऍक्टर आहेतच पण आम्हाला एक नवीन मुलांना चान्स द्यायचा होता. अशी भीती नाही सर वाटली तुम्हाला की जुने सगळे इतके दिग्गज कलाकार आहेत ज्यांच्या चेहऱ्याने गाणी चालतात, ज्यांच्या चेहऱ्याने शॉर्ट फिल्म चालतात, मग नवीन कलाकारांना संधी दिल्यानंतर आपण ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतोय तर ते इन्व्हेस्टमेंट आपलं फुकट तर जाणार नाही अशी भीती नाही वाटली का तुम्हाला? भीती तर पूर्ण होती आम्हाला की आमचा कसा एक प्रयत्न होता की एक शॉर्ट फिल्म टाकावी. चालू काय नाही चालू आपल्याला नवीन मुलांना घेऊन करायची आहे. पालघरमध्ये आहेत ऍक्टर चांगले आहेत त्यात काय वादच नाही मिळत. पण आम्हाला नवीन ऍक्टरला घ्यायचे होते मुलं घ्यायची होती त्यांना पुढे चान्स द्यायचा होता आम्हाला म्हणून आम्ही हात टाकला. खूप सुंदर सर. तुमच्या संकल्पनेतनं कदाचित ह्याच्यानंतर सुद्धा जे निर्माते आहेत ते नवीन नवीन चेहऱ्यांना संधी देतील आणि आणखी नवीन कलाकार आपल्या पालघरमध्ये तुमच्या सारख्या निर्मात्यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतील. ह्याच्या पुढचा मी प्रश्न नील सरांना विचारेन. नील सर तुमची आजपर्यंत गाणी जी आहेत ती आपण मिलियन नाही तर मिलियन पार आपण बघितलेली आहेत. बरीचशी गाणी तुमची अगदी 10 मिलियन 15 मिलियन पर्यंत गेलेली आहे तुमच्या दिग्दर्शनातनं. मला असं वाटतं की ज्यावेळेस पासून तुम्ही एंट्री मारली त्यानंतर पालघरला एक सिनेमॅटिक गाणी बघायला मिळाली. पण गाणी करणं आणि हे ऍक्शन मूव्ही करणं किंवा शॉर्ट फिल्म बनवणं, फाईट सीन सगळे क्रिएट करणं, तर हे तुम्हाला चॅलेंजिंग नव्हतं का? तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी विचारलं की गुरुचं तुम्ही दिग्दर्शन कराल त्यावेळेस तुम्ही त्यांना होकार दिला पण त्यावेळेस तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह नाही आला की हे मला झेपेल की नाही झेपणार? पहिली गोष्ट मी स्वतः स्टंट करतो बरोबर. अच्छा. म्हणजे मला स्टंट करायला आवडते आणि मी एक डान्सर आणि स्टंट हे माझं पहिल्यापासूनच एक आवड होती ओके. पहिल्यापासून. तर त्याच कारणामुळे मनोज दादानी मला एक बोललं की शॉर्ट फिल्म करायची त्याच्यामध्ये मला डायरेक्शन फायटिंगचं करायचं बोल. ओके. तर मला पण असं वाटलं की कुठेतरी चान्स भेटतो आपल्याला की आपण प्रेझेंट करू शकतो आपली जी थिंकिंग आहे ती प्रेझेंट करू शकतो. ओके. तर त्याच कारणामध्ये मी हे केलं. बरोबर. त्यामुळे तुम्ही होकार दिला शॉर्ट. ह्याच्यानंतरचा प्रश्न मी आपले सर्वांचे लाडके गायक रोशनजी यांना विचारेन. रफिक हे तुम्ही गुरुच्या मित्राचं कॅरेक्टर तुम्ही साकारलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला लोकेशजी किंवा मनोजजीने तुमच्याकडे ऑफर केली की तुम्ही हे पात्र रंगवाल का, तुम्हाला असं वाटलं नाही की सिंगिंग आणि ऍक्टिंग ह्याच्यामध्ये खूप फरक असतो, तफावत असते, तर हे तुमच्यासाठी चॅलेंजिंग नव्हतं का? आणि तुम्ही ह्या गोष्टीला होकार देताना भीती नाही का वाटली तुमच्या मनात? भीती तर वाटली पण एका साईडला सिंगिंग करतो मी पण ऍक्टिंग कशी करणार असा एक मनात विचार होता. बरोबर. पण जेव्हा मी रुपेशदाकडे गेलेलो ना हम्म. तेव्हा मनोजदा राहुलला स्टोरी सांगत होते हम्म. का असंच एक आहे गुरु नावाचं कॅरेक्टर तू करून द्या म्हणजे करशील का राहुलला सांगत होते. हा. तर ती स्टोरी मी पण ऐकत होतो. बरोबर. तर मनोजदांना मी सांगितलं का मला पण काहीतरी छोटा बिटा मूड असेल तर ते करू पण आपण काय असेल ते. तर सांगते हा हा सांगते करून सुद्धा आपण करू सुद्धा काहीतरी तुला सांगते छोटा सुद्धा तुला द्यायला लागेल. तर त्याच्यात एक रफिक नावाचं कॅरेक्टर आहे ते माझं आहे. तर त्यांनी सांगितलं की रफिक हे तुला कॅरेक्टर घेऊन तू कर पण कसं करायचं मला काही समजत नाही. फर्स्ट स्टार्टिंग ना बरोबर. स्टार्टिंग फर्स्ट होती माझी कारण की मी कधी Acting मध्ये केली. काम नाही केलं किंवा काय नाही. माझं काम काय फक्त सिंगिंग करायचं. सिंगिंग काय गेलं स्टुडिओमध्ये गाणं बोलतं का झालं असं नाही. आता हे कसं हे कॅमेरावर फेस करायचं होतं. बरोबर. तिथे बोलायचं पण आणि कॅमेरावर फेस करायचं आणि हावभाव पण चेहऱ्याचे द्यायचे सर्व तिथे काय. बरोबर. मला भीती पण वाटत नाही मनात की मला हे झेपेल की नाही झेपणार हा. पण केलं तसं. पण बरं झालं तुम्ही ते कॅरेक्टर केलं, तुम्ही ती चॅलेंज ऍक्सेप्ट केलं
आज पालघर जिल्ह्याला मला वाटतं एका चांगल्या गायकाच्या सोबत एक चांगला ऍक्टर सुद्धा मिळालेला आहे आणि अभिनंदन या गोष्टीसाठी तुमचं. पुढचा प्रश्न मी नील सर तुम्हाला विचारेन. इतकी मोठी शॉर्ट फिल्म करत असताना एखादं चॅलेंज तुम्हाला असं आलं का? पूर्ण आमची शॉर्ट फिल्म ही 8 दिवस ना, हा. 8 दिवस shoot झाले. 9 दिवस 8 दिवसामध्ये मी जेवढा कंटाळलो नसेल, हा. म्हणजे 8व्या दिवशी कंटाळलो अच्छा. ते म्हणजे डान्स शिकवताना म्हणजे एवढे स्टंट शिकवले, फायटिंग केली, डायलॉग बोलले, मजा आली. म्हणजे डान्सचा ऑप्शन आला तिथे मी पूर्ण 6 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण 12 तास. 12 तास कंटिन्यू डान्सच शिकत होतो. तो क्षण असा होता. नाही, आपल्या सर्वांना ज्ञातच आहे, माहिती आहे की राहुल सुद्धा खूप चांगले डान्सर आहेत. आता तो किती प्रमाणामध्ये डान्स देतो ते माहिती नाही, पण आम्ही ज्यावेळेस ही मूवी टीव्ही वरती पाहिली, युट्यूबला पाहिली, त्यावेळेस आम्हाला खूपच चांगलं ऍक्टिंग आणि म्हणजे डान्स त्यांचा बघायला मिळाला. पण हे माहिती नव्हतं की त्याच्या पाठीमागे तुमची 12 तासाची मेहनत चाललेली आहे. खर तर त्याचं रिझन म्हणजे असं होतं की आम्ही दिवसा पण शूट करायचे आणि रात्री पण आमची शूट असायची चालू. आणि काही सीन असे होते फॅक्टरीमध्ये लाकडावरून उडी मारायचे वगैरे. तर उडी मारायचा सीन होता तो जवळजवळ म्हणजे किती वेळा उडी मारली असेल मी, तेव्हा त्याचा पाय पण fracture 4-5 वेळा उडी मारली असेल. तर जरा वरतीच होतं ते, तर उडी मारायला आणि माझं जर आता वजन पण तर त्याच्यामध्ये वजन पण थोडं वाढलंय. त्याच्यामध्ये उडी मारताना म्हणजे पाय खूप दुखत होता आणि परत परत उडी मारायला तर 5-6 वेळा उडी मारली असेल मी वरून. तर त्याच्यामध्ये ते पायाला क्रॅम्प सारखा आलेला. त्याच्यामध्ये म्हणजे डान्स करायला थोडं डिफिकल्ट जात होतं. बरोबर. त्याच्यामध्ये मी खूप हैराण केलं डायरेक्टर साहेबला. पण राहुलचं एक मला आवडलं की एवढं सगळं त्यांनी स्टंट वगैरे सगळे केले. हा. तो स्वतः स्टंटमॅन नाही, हा. तरी पण त्यांनी सगळे स्टंट करून करून घेतले स्वतःच्या त्याच्यामध्ये. खूप मेहनत आणि आहे. लास्टला तो एवढा म्हणजे खूप त्याला पायाला प्रॉब्लेम पण होता, तरी पण त्यांनी पूर्ण ती शॉर्ट फिल्म कम्प्लीट केली. पायाला प्लस ते- त्याच्या डोक्याला हा, पण खूप पेन त्याला उभं राहायला पण नव्हतं. लास्टचं जेव्हा ती हे होतं ना, Ending scene. एंडिंग सीन, ऍक्च्युली तेव्हा त्याला उभं राहायला पण होतं, त्याला उठून आणि धावायचं होतं, तो तरी पण धावलेला. ते मला एकदम प्राऊड फील वाटते त्याच्यावर. सीन मध्ये जेव्हा आपण बघत असतो जेव्हा एंडिंग होते आणि राहुल लंगडत चालतो, हा. तर तो डायरेक्शनचा पार्ट नव्हता. अच्छा. त्याला ऍक्च्युअल मध्ये पेन होत असल्यामुळे तो लंगडत चालत होता. Okay. आणि रोशन आणि आपले साक्षी हा. जेव्हा त्याला खांद्यावरती घेऊन जात होते आणि तो हा थोडासा हलका लंगडत होता, हा, हा. तर ते त्याला ऍक्च्युअल लागलेलं, म्हणजे त्याला इथे गुडघ्यामध्ये लागलं, हातमध्ये बांधलेलं सीन करताना त्याला इथे भरपूर खर्चटलेलं होतं आणि पाय तर आधीच मोचावलेला होता. सो आतमध्ये सिच्युएशन थोडं कुशन साठी दोन्ही गुडघ्यांना आतमध्ये बांधलेलं जरा. आणि जेवढे पण सीन आहेत ते ओरिजिनल केले. राहुल, मला एक सांगा की ज्यावेळेस तुमच्याकडे ही शॉर्ट फिल्म आली आणि त्याच्यानंतर आपण सगळेजण ओळखतोय ज्या व्यक्तीला, म्हणजे साक्षी डोंगरे आपल्या सोबत आहे. साक्षी ही खूप चांगली ऍक्टर आहे. तिने अनेक स्टेज शो सुद्धा केलेले आहेत आणि बरेचसे शॉर्ट फिल्म तिच्या अगोदर पण आलेले आहेत. खूप चांगली ऍक्टर आहे. अशा तगड्या ऍक्टरच्या सोबत काम करताना तुम्हाला काय तुमच्या फिलिंग्स होत्या? साक्षी सोबत आम्ही म्हणजे पहिल्यापासून मी साक्षी आणि आमची पहिल्यापासून ओळख होती. युट्यूब क्षेत्रात आम्ही साक्षी डोंगरे आणि मी म्हणजे एकाच दिवशी आलो. अच्छा. हा, आम्ही पहिला स्मिथ म्युझिक त्या चालेल. प्रोडक्शनला काम करत होते. तर तेव्हा आमची ओळख झाली आणि पहिल्यापासून ओळख होती, तर एवढं म्हणजे काय वाटत नव्हतं. आम्ही एकदम फ्रेंड आहेत, रोशन, मी, साक्षी. आणि साक्षीचं जेव्हा म्हणजे स्टेज शो वगैरे तिचे असतात, खूप नाटक वगैरे असतात साक्षीचे, आणि तिची ऍक्टिंग खूपच भारी हा. आहे. पण तिची ऍक्टिंग आम्हाला तेव्हा बघायला भेटली आमच्या गुरु शॉर्ट फिल्मला. तिची ऍक्टिंग खरंच अप्रतिम होती. तेव्हा आम्ही समोरासमोर जेव्हा बघत होतो तिची ऍक्टिंग, तेव्हा बापरे, अंगाला गुजबम येत होते एकदम. छान. खूपच लोक मनोजजी, मी तुम्हाला याच्या पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की हे सगळं जमवणं, इतकी मोठी शॉर्ट फिल्मला हात घालणं आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल की नाही, ह्या गोष्टीचा एक संभ्रम असतो माणसाला. आपला पहिला जो पार्ट होता तो खरंच खूप, मला वाटतं 1 ते 1.5 लाख व्ह्यूज त्याच्या पार झालेले आहेत. पण सेकंड पार्टला थोडासा कमी रिस्पॉन्स आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पार्टला आणखीन थोडासा कमी रिस्पॉन्स. त्याच्यामध्ये तुमची मनस्थिती काय होती?
खरं तर आपल्या पालघरमध्ये आपण बघायला गेलं तर ऍक्शन शॉर्ट फिल्म खूप कमी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये एक मयूरची जोड ही थोडीशी म्हणजे आपण पकडूयात ऍक्शन टाइप मध्ये आहे. हा. आणि त्याच्यानंतर आपण या लेवलला ऍक्शन शॉर्ट फिल्मला जर हात टाकतोय हा. तर माझं आणि लोकेशचं एक मत होतं हम्म. की शॉर्ट फिल्म चालेल की नाही चालेल आपण ह्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. बरोबर. आपला खर्च किती होतोय, हम्म. इव्हन त्या खर्च आपला रिकव्हर होतोय की नाही. बरोबर. रिकव्हर झाला नाही तरी त्याला रिग्रेट राहायचं नाही, पश्चाताप नाही आमच्या मनात. हम्म. म्हणजे ही शॉर्ट फिल्म किती चालली किंवा नाही चालली ह्यापेक्षा जास्त मॅटर करते आम्हाला आम्ही ती प्रेक्षकांसमोर ठेवली पालघरच्या. बरोबर. आणि जेव्हा प्रत्यक्षात कोणी भेटतं हम्म. नक्कीच व्ह्यूजच्या लेवलला आम्ही खूप डाऊन असो, हा. पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये जेव्हा व्ह्युअर्स भेटतात, हा. कोणी भेटतो आणि सांगतो की अरे तुझी शॉर्ट फिल्म बनवली होतीस ना, खूप अप्रतिम होते. आणि या लेवलला पालघरमध्ये आम्ही काम नाही बघितलेलं. आणि आम्हाला असं कळून आलं की त्याच्यामध्ये प्लस पॉइंट आहे की नौखे चेहरे आहेत. हम्म. आणि त्यांना घेऊन तुम्ही या लेवलला शॉर्ट फिल्म बनवली, हम्म. खूप अप्रतिम. हे जेव्हा ऍक्च्युअल रिस्पॉन्स मिळतात ना, हम्म. खूप भारी वाटते. म्हणजे तिकडे असं वाटतंय की आम्ही टाकलेला पैसा आहे ना तो कुठेच वाया नाही वाया गेला. नाही. म्हणजे ज्यांनी बघितली त्यांना आवडली, बरोबर. ज्यांनी बघितली नाही तो पार्ट वेगळा झाला. बरोबर. पण ज्यांना बघितली माझ्या मते तरी बहुतेक जणांना आवडले. म्हणजे चांगलाच रिस्पॉन्स होता, सगळ्यांचा हा, पॉझिटिव्ह चांगलाच होता. होता. आणि अ, खूप छान छान कमेंट सुद्धा आलेले आहेत, हो. आम्ही सुद्धा वाचल्या. नक्कीच. रोशन, मला एक सांगा की तुम्ही आताच म्हणालात की मला नवीन ऍक्टिंग करणं नवीन होतं, पण गुरु शॉर्ट फिल्म मध्ये आम्ही तुमचा डान्स पण बघितलाय, मग त्याच्यामध्ये हो, हो. याच्या अगोदर ना मी सिंगर होतो, अच्छा. बॅकग्राऊंड डान्सर होतो. ओके. Oh my God. मला वाटतं पालघरच्या प्रेक्षकांसाठी सर्वांसाठी एक नवीन खुलासा झालेला आहे हा. 4-5 गाणी म्हणजे आणि त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड डान्स करायचं. ओके. माझी गाणी पण असायची, पण हा. बॅकग्राऊंड डान्स करायचं हे कोणाला माहिती नसतं. म्हणजे स्वतःच्याच गाण्यामध्ये साक्षी वगैरे आम्ही सर्वजण एकत्रच होतो, हा. बॅकग्राऊंड डान्स करायचो. ओके. जेव्हा मला नील आला सांगायला का असा सुद्धा स्टेप आहे, हा. तर मला स्टेप दे, मी करतो, मला जमते डान्स. ओके. तर तो बोलला का तू सगळं लगेच ते पकडलास. तर मी करतो थोडा थोडा डान्स करतो. मी अगोदरपासूनच डान्सर आहे. भारी केलं. मस्त, मस्त. हे आम्हाला त्याच्यामध्येच कळायला मिळालं की राहुलपेक्षा लवकर शिकला. म्हणजे बरोबर आहे. सर, मला एक सांगा की ऍक्शन सीन जे होते, तुम्ही म्हणालात की तुम्हाला सगळं जमत होतं, पण ते तुम्हाला जमणं आणि नवख्या मुलांकडनं ते करून घेणं ह्याच्यामध्ये खूप सारी तफावत आहे. हे तुम्ही कसं जमवलं? पहिली गोष्ट मला टेक्निक माहिती हा. आहे की कुठल्या टेक्निकने आपण कसं करून घेऊ शकतो. Okay. कारण का अर्धे लोक काय बोलतात ऍक्शन फक्त सांगतात का असं कर तसं कर ते हा. कर, पण त्यांना करून दाखवून तुला असंच करायचंय, हे अशी गोलंडी मारू शकतो, असं हात टाकून ना असंच तू फिरू शकतो, हा. या गोष्टी त्यांना दाखवल्या, त्या कारणामुळे त्यांना पटकन येऊन गेलं बरं. असं. म्हणजे ती गोष्ट, पण त्यांना थोडस त्रास पण झालं. हा. आणि काही लोक त्याच्यामध्ये स्टंट म्हणजे सटपटीची मुलं हा, होती. बोलावलेले मुलं ओके. ते स्टंट करणार होते, सुद्धा करणार. तर त्यांच्यामध्ये ते अजून जास्त म्हणजे रंगीला attractive कॅमेरा वाटलं. चांगलं हा, वाटलं. म्हणजे रिअल वाले वाटलं एकदम. बरोबर. खरं. आणि खरोखर ते रिअल मध्ये केलेलं आहे त्यांनी सगळं, जे जम्प केले पूर्ण, फ्रंट जम्प मारले आणि त्यांनी रोल मारले, ते पूर्ण रिअल केलं सगळं. आम्ही गाडी घेऊन गेलो तिकडे स्टंट साठी, ती गाडी साईडला ठेवा घेतली त्या हा, मुलांनी. आधी काय झालेलं की मला असं वाटलं की कोणी म्हणजे हे नाही रिअल करणार नाही, म्हणून आम्ही काय केलेला विचार की ग्रीन पडद्यावरती आपण करणार, हो. म्हणजे जे जम्पचे वगैरे घेणार फुटेज किंवा बॅकचे वगैरे ते आपण ग्रीन पडद्यावरती, तर आम्ही ग्रीन पडदा पण घेऊन ग्रीन आलेलो पडदा आणि प्लस गादी पण घेऊन गेलेली. अरे वा. पण त्याच्यानंतर आम्हाला समजलं की बाकी लोक स्टंट मारतायत आणि बाकीच्यांकडून मी करू शकतो, म्हणजे करून घेऊ शकतो तसं बरोबर. गोष्ट. म्हणून त्यामध्ये या टेक्निक नुसार सगळ्यांनी प्रॉपरली सातपाटीची मुलं होती त्यावेळेस त्यांची खूप हेल्प झाली. अच्छा. सातपाटीची जी टीम होती त्यांची, म्हणजे त्यांच्यामुळे आमचं आहे ना काम, जो ऍक्शन सीन जर म्हणजे 30% आमचा कमी झाला असं आम्ही समजतो. बरोबर. कारण की आम्हाला त्या गाद्या किंवा तामझाम घेऊन फिरायला नव्हतं. त्यांनी भले त्यांना खर्चटलं, कारण की आपण जे बीचवरचे सीन बघितले ऍक्शनचे, हा. तर ते फळं पडलेली असतात माहितीये, काटेरी हो, फळं. हो. तर ती काटेरी फळ त्यांना लागायची, हा. पण कोणी सांगून नव्हतं दाखवत की दादा मला लागलंय किंवा, आणि ते ऍक्च्युअल मध्ये त्यांनी रिअल स्टंट दिले. बरोबर. आपण बघू शकतो वन टेकला बहुतेक आणि कव्हर केलं ते म्हणजे त्यांना लागत पण होतं, खूप सारं लागत होतं, पण ते कधीच असे बोलले नाही की मला हा स्टंट नकोय, हा स्टंट मी नाही मारणार, होणार नाही माझ्याकडून. सगळे बोलायचे की हा बिंदास आम्ही करू शकतो, हे फक्त दाखव, सांग कुठले कसं करायचंय, मग तसे ते करायचे. भारी. ह्याच्यामध्ये तुम्ही जे आयटम सॉन्ग केलेलं आहे, म्हणजे अर्थात रोशनच्या आवाजामध्ये आहे, ते
आयटम सॉन्ग करताना जी अभिनेत्री आहे तिचं जे स्पिरिट होतं त्याच्यासमोर राहुल तुम्हाला तिच्याशी जुळवून घेताना काही कॉम्प्लिकेशन्स आल्या का? कारण की ती प्रोफेशनल डान्सर आहे आणि तिच्यासोबत तुम्हाला डान्स करायचा आहे. तिच्यासोबत डान्स करणं तर मला थोडं म्हणजे अवघडच म्हणजे होत होतं, कारण की माझ्या ज्या स्टेप चुकत होत्या त्याच्यामुळे म्हणजे त्यांना रिटेक त्यांना रिटेक घ्यायला लागत होतं. ते मला एक म्हणजे वाईट सुद्धा वाटत होतं. पण खूप फोकस करायचा प्रयत्न करत होतो की लवकर लवकर स्टेप येऊ दे, प्रॅक्टिस करत होतो, पण अजून म्हणजे फोकस आउट होत होता. पण आता आम्ही आणि असं त्या- ऐकलंय की राहुल सुतारने गुरुच्या नंतर स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी डान्स क्लास लावले. ती गोष्ट खरी आहे का? अरे बापरे. आमच्यासाठी नवीन आहे. मुलेच नाही. आम्ही तर बोलतो लाव डान्स काय आहे, पुढे आम्ही एखादा प्रोजेक्ट केला आणि त्याच्यामध्ये डान्स असेल तर आम्ही राहुलकडे अपेक्षेने बघू शकतो. मनोज, एक पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की गुरु वनच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं फार वाढलेल्या आहेत. तर गुरु 2 बद्दल तुमचं व्हिज्युअलायझेशन काय आहे आणि तुम्ही लोकांना काय म्हणता? ज्या हिशोबाने गुरु बनवला होता तो म्हणजे पूर्ण एक पॅकेज होता. हम्म. जसं तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये लव होतं, ऍक्शन्स होत्या, थ्रिल होतं, सस्पेन्स होतं. हम्म. तर त्या हिशोबानेच गुरु 2 पण आम्ही प्रेझेंट करणार आहोत. डायरेक्शन आणि व्हिडिओग्राफी ह्या जर 2 गोष्टी बघितल्या तर त्या फार महत्वाच्या असतात लोकांना प्रेझेंट करण्यासाठी. आणि उत्कृष्ट डायरेक्टर तर आपल्या समोर आहेतच पालघर जिल्ह्यातले, पण सोबत त्यांची जोड म्हणजे पीके आणि नील ही यांची जी जोडी आहे ह्याच कॉम्बिनेशनला तुम्ही संधी दिली. पीकेने खूपच सुंदर व्हिडिओग्राफी आणि एडिटिंगचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर नेमकं हे काम पीकेला द्यायचं असं तुमच्या कधी मनात आलं आणि का आलं? इतर सुद्धा खूप सारे व्हिडिओग्राफर आहेत, पण तुम्ही पीकेला घेऊन काम करण्याचा का विचार केला? खरं तर ह्यासाठी मी विशाल काटेला यांना मेसेज केला हा. होता की मला कॅमेरामॅन एखादा सजेस्ट करा. हम्म. त्यांनी 2-3 कॅमेरामॅन सजेस्ट केले होते. त्याच्यापैकी मी पीकेला निवडलं, कारण की नक्कीच आपण एखाद्याला एवढं मोठं वर्क देतो हा. तर आपण त्याची स्टडी करणारच आहोत. तर बरं. मी त्या स्टडीनुसार असं नाही की बाकीचे कॅमेरामॅन आहेत ते वाईट आहेत किंवा त्यांची कुठे क्वालिटी लो हा. आहे, बेटर आहे. बरं. पण मी त्याच्यामधून पीकेला निवडलं आणि त्याचं एक कारण होतं की आम्ही डायरेक्शन साठी नीलला दिलं होतं आणि ह्यांचं जे दोघांमध्ये बॉन्डिंग आहे हा. तो खूप छान आहे. आणि गुरु हा कोणा एकट्याचा सिनेमा नाही. जरी मी लिहिला, मी आणि लोकेशने तो प्रोड्यूस केला, याने ऍक्टिंग केली म्हणून तो माझाच आहे, मी लिहिला म्हणून किंवा याने आम्ही प्रोड्यूस केला म्हणून आमचाच आहे असं नाही. टीम वर्क होता. मला एक सीन आठवतो की आम्ही प्रसाद सरांचा एक सीन शूट करत होतो वीटभट्टीवरती, आणि त्या दिवशी ना आम्हाला सर्वांना भूक लागलेली. एवढी भूक लागलेली ना की मला तर काय एवढी भूक लागलेली की मी काय जे पण भेटेल ना ते मी खाऊ शकतो त्यावेळी. तर त्या दिवशी फक्त ना यांना बिर्याणी आणून दिली. सीनच होता. सीनच होता की त्यांना बिर्याणी अशी खायची होती, एकदम विलन टाईप दिसलं पाहिजे म्हणून अशी खायची होती. खायची. आणि त्यांनी खूप चांगलं ते ऍक्ट केलं. 2 बिर्याणीची पॅकेज एकट्याने संपवली. पण ते खात होते ना, आमच्या तोंडाला ते पाणी येत होतं. महत्वाचं म्हणजे आम्हाला असं वाटलं की प्रसाद आहे ना मुद्दाम रिटेक देत होते की बिर्याणी जास्त सेकंड पॅकेट सर्व बिर्याणी खाल्ली. त्याच्यानंतर आम्ही विचार केला कधी जेवायचं आपण. आणि सर्वात चांगला सीन प्रसाद सरांचा एकदम हेवी सीन मला हा वाटला की त्या आपण बिल्डिंग मध्ये केलेला Building. scene. बिल्डरला किडनॅप Outstanding होता. खूपच मला आवडला. आणि तो फर्स्ट ऍक्शन हा, माझ्या आयुष्यातला पहिला ते जे रक्त उडलेलं आणि ते म्हणजे तो ऍग्रेशन खूपच भारी आणि वाटत तो होता. पोस्टर सध्या दिसतोय हा. त्याच वेळेस त्याच वेळेसचा पोस्टर धन्यवाद सर. मनोज दादा, मी तुम्हाला सर्वात शेवटचा प्रश्न विचारतो, कारण की खूप सारे गमती जमती आहेत त्या आपल्या एका एपिसोड मध्ये सगळ्या बंदिस्त करणं एवढं सोपं नाहीये. तुम्ही काय म्हणत होता? म्हणजे तुम्ही जर ह्याचा एंड करत असाल तर माझे काही प्रश्न आहेत ऍज अ रायटर आणि प्रोड्युसर. आम्हाला तर इन्क्लूड केलंच ह्याच्यामध्ये, पण ऍज अ अँकर आपल्याला प्रसाद दादा इथे दिसत आहेत. तर नक्कीच मला काही प्रश्न आहेत जे प्रसाद अरे दादा बापरे. रिलेटेड पहिला असा कार्यक्रम असेल की अँकरलाच प्रश्न विचारतात. माझ्या मनात प्रश्न आहे तर मी विचारणार. नक्कीच. तर प्रसाददा नक्कीच जेव्हा आपली भेट झाली होती गुरुच्या चर्चेसंदर्भात मी बरोबर. कॉल केला होता मला आठवतं.
आपण भेटलो आणि मी तुम्हाला स्टोरी सांगितली. हा. तर तुम्हाला असं का वाटलं की निगेटिव्ह रोल करावा? कारण की मी तुम्हाला जो रोल सांगितला होता तो खूपच म्हणजे क्रूर होता एक क्रूर बघायला होता. गेलं तर आपण, आणि खूप छान रित्या साकारला हा. तुम्ही. तुम्हाला का वाटला हा रोल करावा आणि तुम्हाला काय वाटतं शॉर्ट फिल्म बद्दल? शॉर्ट फिल्म बद्दल सांगायचं गेलं तर मला ह्या शॉर्ट फिल्मचा एक पात्र म्हणून तुम्ही, एक पार्ट म्हणून तुम्ही ज्यावेळेस घेतलं तर खरंच धन्यवाद म्हणेन मी की अशी शॉर्ट फिल्म मला करण्याची संधी मिळाली. मी अगोदर जोड केलेला होता आणि मिस्टर अली बाबा ज्यांच्यामुळे मी ह्या युट्यूब क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं. त्यांच्या चॅनलवरती किंवा आणखीन सुद्धा दुसऱ्या बऱ्याचशा चॅनलवरती मी छोटे छोटे 5-5, 10-10 मिनिटाचे कॉमेडी व्हिडिओ असतील किंवा छोट्या शॉर्ट फिल्म होत्या त्या मी केल्या. जोडमध्ये सुद्धा माझा शिक्षकाचा पार्ट होता, तो सुद्धा मी छान केला. पण जेव्हा गुरुचं तुम्ही सांगितलं की निगेटिव्ह पार्ट करायचं, खरं तर एक स्वप्नच होतं मला की माझा चेहरेपट्टी आहे ती थोडीशी निगेटिव्ह कॅरेक्टर सारखी दिसते. आणि जेव्हा तुम्ही मला सांगितलं, त्याची स्क्रिप्ट वाचून दाखवते आणि मला सांगितलं की मला तुमच्या हावभावावरनं, तुमच्या ऍक्टिंग वरनं वाटतं की हे तुम्ही करू शकाल. पहिल्यांदा तर मलाच प्रश्न पडलेला होता की मी हे करेन की नाही करेन. चॅलेंजिंग होतं कारण की आपल्याकडे बरेचसे दिग्गज कलाकार होते. म्हणजे सांगायला गेलं तर दिनेश भोईर झाले, त्याच्यानंतर डेंजर पेंडे झाला, मिस्टर अलिबाबा झाले. असे अनेक दिग्गज कलाकार आहेत की जे आतापर्यंत निगेटिव्ह रोल करत आलेले आहेत. आणि ह्यांना सोडून तुम्ही माझा काय विचार करताय, हा सर्वात पहिला माझ्या मनात प्रश्न आला. तर ते म्हणाले की नाही, मला तुम्ही अँकरिंग करता किंवा तुम्ही इतर जे तुमचे कॅरेक्टर पाहिले मी, तर मला असा विश्वास आहे की तुम्ही ते करू शकता. आणि त्यांनी खरं तर हट्टच केला. मी तर अगोदर नाहीच सांगितलेलं का मला नाही जमणार आहे इतका मोठा रोल करणं, आणि तो सुद्धा पूर्ण फोकस माझ्यावरच, आणि तो सुद्धा निगेटिव्ह रोल आहे. मी करेन की नाही करेन आम्हालाच प्रश्न पडलेला. पण मनोज दादांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, लोकेश दादांनी विश्वास दाखवला की तुम्ही करू शकाल. आणि म्हणून कदाचित मी ह्या गोष्टीला हिंमत केली. आणि तुम्ही पाहताय जी काय तोडकी मोडकी माझी ऍक्टिंग झालेली याच्यामध्ये. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतं आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो की दादानी ना मला पहिल्याच पार्ट मध्ये संपून टाकलंय. मला प्रत्यक्षात दुसऱ्या पार्टचा कदाचित भाग होता येईल की नाही माहिती नाही, कारण की माझं काम पहिल्याच पार्ट मध्ये दादा संपवलेलं आहे. पण अशी इच्छा आहे मनामध्ये की दादा लपून छपून का होईना मला एखादं पात्र द्यावं त्याच्यामध्ये. अजून एक फनी एक सीन सांगतो तुम्हाला की प्रसाद सरांना जेव्हा ते सीन दिले मनोज दादांनी, तेव्हा प्रसाद सरांच्या अशा मनात होता की मला एवढंच रोल दिले. अख्ख्या शॉर्ट फिल्म मध्ये मला तर वाटते की ती शॉर्ट फिल्मच त्यांच्यावर आणि त्यांचा स्टार्ट टू एंड हाच होता की अरे यार, मला ना म्हणून तू खूप कमी डायलॉग आणि माझं सीन आहे ना खूप कमी आहे. आम्ही आणि नील म्हणजे, खरोखर गोष्ट आहे. मी आणि नील आहे ना याच्यावरती खूप चर्चा करतो. प्रसाद दादाला कमी कुठे पडतं? आम्ही स्क्रिप्टच्या प्रत्येक पेज वरती बघतो की प्रसाद दादाचा सीन आहे किंवा डायलॉग तरी आहे किंवा प्रसाद दादा कॅमेरा फेस तरी करतो. पण ह्यांचं एकच होतं की नाही यार म्हणून मला ना डायलॉग कमी आहे. आम्ही त्याच्यावर खूप हसायचो. आम्हाला विचार करत कमी त्याच्याकरता मी तुम्हाला क्लिअर जेव्हा शॉर्ट फिल्म झाली तेव्हा त्यांना समजलं की पूर्ण शॉर्ट फिल्म क्लिअर का झालं आहे. कारण की काय होत होतं, ज्यावेळेस मी सीन द्यायला जात होतो तेव्हा जे नवखे कलाकार होते त्यांचे रिटेक व्हायचे. मी बसून असायचो आणि बाकीच्या सगळ्यांचे रिटेकच होत राहायचे. आणि ह्या सगळ्या अडचणीमुळे माझं काय असायचं की एखादा सीन सांगितला की तो मला पटकन होऊन जायचा, त्यानंतर मी बसून राहायचो. मग त्यावेळेस मला असं वाटायचं की अरे यार मला तर काही कामच नाहीये, माझ्यावरती खूप कमी डायलॉग्स आहेत मला. आणि जेव्हा शॉर्ट फिल्म आली तर खरंच मला असं वाटतंय की अर्ध्यापेक्षा जास्त तर माझंच काम त्याच्यामध्ये दिसतं. राहुलचं आणि माझं त्याच्या सीनच नाहीयेत काय. मनोजजी, मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की तुम्ही ज्यावेळेस गुरुच्या मित्राचा रफिकचा रोल रोशनला दिला, कदाचित हा रोल बहुतेक व्ह्युअर्सला पटलेला नसेल आणि त्यांनी रोशनच्या बद्दल खूप निगेटिव्ह कमेंट केल्या की रोशननी एका मुसलमानाचा रोल का केलेला आहे, त्याबद्दल तुमचं काय मत? खरं तर हा बघणाऱ्याचा माइंडसेट आहे. मूवी म्हणजे आपण ज्याला सांगतो की रील आणि रियालिटी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. तर त्याने तो फक्त शॉर्ट फिल्म मध्ये कॅरेक्टर केले, तो ऍक्च्युअल मध्ये मुस्लिम नाहीये. बरोबर. तर तो मी जेव्हा पात्र घडवलं तर मी रोशनला त्या पात्रामध्ये बघत होतो की हा पात्र रोशनला फिट होऊ शकतो. त्याच्यानंतर त्याने काम सुद्धा छान केले. तर माझ्या दिसण्यात आलं की काही
कमेंट्स आल्या की रोशन तू हे नव्हतं करायला पाहिजे. इव्हन त्याला कॉल सुद्धा आले की तू असं नव्हतं करायला पाहिजे, की हा रोल नव्हता करायला पाहिजे. रोशन, तुमचे ज्यावेळेस तुम्हाला फोन येत होते हे कॅरेक्टर केल्यानंतर, त्यावेळेस तुमच्या काय फिलिंग्स होत्या? जेव्हा मला फोन आला की काय रे तू मुसलमानाचा रोल केलाय, ते तुला शोभतंय का, असं तसं मला असं बोलायचे. अरे मला बापरे. शोभतं म्हणजे शोभायला मी कॅरेक्टर केले. रफिक नावाचे कॅरेक्टर आहे, बरोबर. मी ते केले, ऍक्टिंग केले. मी थोडी ना काही धर्मातच गेलोय, नाही ना. मला एकच सांगायचं आहे की जेव्हा माणसं कमेडी करतात ना, तेव्हा जो नवीन कलाकार असतो ना, तो खचून जातो. खचून. तर याच्या पुढे आपण ऍक्टिंग करायची की नाही, बरोबर. एवढंच सांगायचं आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की अशा कमेंट करूच नका. त्याची ऍक्टिंग कडे लक्ष द्या आणि त्याची ऍक्टिंग जी केली ना त्याच्यावर तुम्ही कमेंट करा. मनोज दादा, मला एक सांगा की गुरु 2 हा पार्ट तर येणारच आहे, पण आता तुम्ही एक म्हणतात ना की व्ह्युअर्सच्या जिभेला रक्त लागलेलं आहे, तुम्ही खूप चांगलं काहीतरी बघण्याचं. तर ही जी भूक आहे व्ह्युअर्सची, म्हणजे तुम्ही एकदम खूप चांगलं प्रेझेंटेशन जे गुरुच्या माध्यमातून सर्वांच्या समोर पोहोचवलं, त्याच्यानंतर अजून दुसरी तरी शॉर्ट फिल्म आपल्याला गुरुच्या तोडची बघायला मिळालेली नाहीये. तर तुम्ही गुरु व्यतिरिक्त आणखीन दुसरे काय प्रोजेक्ट करणार आहात का ह्या स्टोरीज? म्हणजे शॉर्ट फिल्म लिहिलंय मी, 90% ते रेडी आहे. ओके. थोडासा बजेटचा इश्यू आणि आमच्या तारखा मिळत नव्हत्या, हा. तर तो थोडासा पोस्टपोन केलाय. आम्ही लवकरच त्याची शूट लावणार आहेत. आता पावसाळा गेल्यानंतर आम्ही विचार करतोय, मी आणि लोकेश आमची पूर्ण टीम बसल्यानंतर डिस्कशन होईल. हा. तर एक हॉरर कडे वळणार आहे. ओके. आणि हॉरर म्हणजे कॉमेडी हॉरर नाही, कॉमेडी असणार आहे, पण सिरियस हॉरर कडे Horror. जाण्याचा विचार आहे. नक्कीच नीलला भेटून आम्ही ते डिस्कस करणार आहे. इव्हन थोडीशी स्टोरी ऐकवलेली आहे मी त्याला बरोबर. वरच्यावर. तर ती जेव्हा पूर्ण कम्प्लीट होईल, म्हणजे आता मी सांगायला गेलो तर 90% झाले. फक्त म्हणजे माझ्याकडे स्टोरी पूर्ण आहे, फक्त ती मी आता लिहिलेली नाही मिळत, थोडं वर्कलोड वगैरे किंवा त्याच्यामुळे ती राहून गेलाय. तर ती स्टोरी येत्या काही महिन्यामध्ये रेडी होईल. पावसाळ्यामध्ये त्याची पूर्ण जमवाजमव झाल्यानंतर एक तारीख ठरवून ती शॉर्ट फिल्म करण्याचा विचार आहे. तर नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीसाठी काहीतरी एक पुन्हा नवीन काहीतरी म्हणजे concept तुमच्या गुरु यायच्या आधी हे एक, short. ही शॉर्ट फिल्म येणार. येणार आहे आणि येईल. ओके. खूपच छान वाटलं तुमच्या सर्वांशी गप्पा मारताना, गुरु मधले काही किस्से रंगवताना. ते म्हणतात ना की एका एपिसोड मध्ये इतकं सगळं जे त्यांनी 9 दिवसाचं काम होतं, ते एका एपिसोड मध्ये अगदी 20 मिनिटाच्या बसवणं तेवढं सोपं नाहीये. पण बऱ्याच अशा गप्पा मारून खूपच आनंद झाला तुमच्याशी. गुरु शॉर्ट फिल्म आपण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून होणार आहे. दादा, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, नवीन येणाऱ्या हॉरर शॉर्ट फिल्मसाठी तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. आम्हाला पुन्हा एकदा गुरुच्या कॅरेक्टर मध्ये राहुल सुतार बघायला मिळतील, रफिकच्या कॅरेक्टर मध्ये रोशन बघायला मिळणार आहेत. आणि ज्या डायरेक्टरने इतकी चांगली गुरु रंगवली, त्यांच्या सुद्धा माध्यमातून अनेक आपल्याला शॉर्ट फिल्म बघायलाच मिळणार आहेत पालघरवाल्यांना. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात आणि आज आपण गुरुचे पुन्हा एकदा आठवणी नवीन उजाळ दिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार, धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून धन्यवाद.